एवढा सारा पसारा? थांबा थांबा, सांगते कशाचा आहे. नमस्कार, मी दिव्या. मैत्रिणींनो, आजपासून मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज होता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि हा सगळा पसारा, हा सगळा अट्टहास हा फक्त या पूजेसाठीच होता. तर कशी वाटते तुम्हाला देखील मी केलेली आजची पूजा? मला कमेंट करून नक्कीच सांगा. मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर मी देवांची पूजा करून घेतली आणि देवांची पूजा झाल्यानंतर मी माता लक्ष्मीची देखील पूजा केली. पण हा पूजा मांडण्यासाठी मला खूप वेळ गेला, कारण की हे दिसतंय जितकं सोपं तितकं सोपं नाही आहे. त्यानंतर मी पूजा झाल्यानंतर पुस्तकही वाचून घेतलं. पुस्तक झाल्यानंतर आरती देखील करून घेतली. आरतीमध्ये मी गणपती बाप्पा, माता लक्ष्मी आणि माता दुर्गेची अशा 3 आरत्या केल्या. त्यानंतर हळदीचं लेपन केलं, छान अशी रांगोळी काढली, फुलं वाहिली, हळदी कुंकू वाहिलं आणि उंबऱ्याचं देखील पूजन करून घेतलं. आता देवांचं तर झालं सगळं, पण पोटाचं काय? मग मी खिचडी केली. बरेच जण या उपवासाला खिचडी करत नाहीत, पण मी खिचडी करते. त्यानंतर म्हटलं चला आता सगळं तर काम झाले, स्वामींच्या दर्शनाला जाऊयात. जातानीच आम्हाला रस्त्यात ही स्वामींची पालखी भेटली. छान असं स्वामींचं दर्शन घेतलं. आतमध्ये गेलो मंदिरात तर तिथं देखील खूप छान दर्शन झालं. अजिबात गर्दी नव्हती. तर तुम्हाला सुद्धा स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे का? चला मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवते. तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन लवकर घ्या.